नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी शेख सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे ईस्टर्न रेल्वे या ठिकाणाहून एक ऑफिशियल नोटिफिकेशन जाहीर झालेली आहे, ज्याच्यामध्ये आपल्या आयटीआय पास प्रशिक्षणार्थ्यांसाठी अप्रेंटिसशिपनुसार या ठिकाणी जागा भरण्यात येणार आहेत। जर नोटिफिकेशन जर या ठिकाणी जर बघितलं तर 2024 आणि 25 या शैक्षणिक वर्षाकरता या ठिकाणी आयटीआय पास प्रशिक्षणार्थ्यांकडून अप्रेंटिसशिप पदाकरता येत आहे। मित्रांनो, चला तर मग याच विषयी डिटेलमध्ये जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती मिळेल। ईस्टर्न रेल्वे कोलकाता डिव्हिजन या ठिकाणी अप्रेंटिसशिप पदाकरता या ठिकाणी आपल्या आयटीआय पास प्रशिक्षणार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे। आता या भरती प्रक्रियेचा मित्रांनो आपण या ठिकाणी टाइम टेबल किंवा शेड्यूल जर या ठिकाणी आपण बघितलं तर बघा, ही जी जाहिरात आली होती ती 9/9/2024 ला या ठिकाणी प्रकाशित झाली होती। याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट होण्याची तारीख आहे मित्रांनो 24/9/2024 म्हणजे 24 सप्टेंबर 2024। त्याच्यानंतर क्लोजिंग डेट आहे 23/10/2024 म्हणजे 23 ऑक्टोबर 2024 ला या ठिकाणी ही भरती प्रक्रिया संपणार आहे। यानंतर मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी संपूर्ण फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी येणार आहेत। ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी जे फॉर्म भरतील ते ॲक्सेप्ट होणार नाहीत। या ठिकाणी फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीचे जे ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट होतील तेच या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहेत। यामध्ये ट्रेडनुसार युनिट वाईज आणि कम्युनिटी स्लॉट वाईज या ठिकाणी डिटेल नोटिफिकेशन दिलेले आहे। ईस्टर्न रेल्वेमध्ये पहिला या ठिकाणी डिव्हिजन देण्यात आले आहे मित्रांनो, हावरा डिव्हिजन। आता या हावरा डिव्हिजनमध्ये तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे ट्रेड दिसतील, ट्रेडनुसार जागे दिसतील, त्या संपूर्ण ट्रेडचा आणि तुम्हाला त्या जागेचा या ठिकाणी डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे। तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी कोणत्या डिव्हिजनमध्ये जेवढे जास्त जागे असतील त्या जागेला या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे। आपण या ठिकाणी फक्त जागेनुसार थोडंसं विवरण या ठिकाणी बघूया। तर बघा, जो काय ट्रेड आहेत मित्रांनो, फिटर ट्रेड आहे, ज्याच्यामध्ये कॅटेगरी जर या ठिकाणी जर बघितलं तर आपण ओपन, EWS, SC ST OBC अशा प्रकारचे या ठिकाणी कॅटेगरीज आहेत। त्यापैकी जे काय PWD कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी एक वेगळा सेपरेटली या ठिकाणी कॉलम देऊन त्यांच्यासाठी आरक्षण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। तर हे पण या ठिकाणी सीट त्यांची रिझर्व्ह ठेवण्यात आलेली आहेत। आता हावरा डिव्हिजनमध्ये आपण एकूण टोटल पदाचा जर या ठिकाणी विचार केला मित्रांनो, टोटल पद आहेत या ठिकाणी 659 पद। यामध्ये टोटल कॅटेगरी आहे आपण याचे संपूर्ण इन्क्लूड करून या ठिकाणी सांगत आहे मित्रांनो। आता तुम्हाला या PDF डाउनलोड करायचं आहे। डाउनलोड करून तुमचा ट्रेड याच्यामध्ये आहे किंवा नाही तर त्यानुसार तुमच्या ट्रेडला कोणत्या ठिकाणी किती जास्त जागा आहेत याचा तुम्हाला डिटेल्स अभ्यास या ठिकाणी करायचा आहे। त्याच्यानंतर दुसरा जर डिव्हिजन या ठिकाणी आपण बघितलं मित्रांनो तर तो आहे लीला वर्कशॉप। यामध्ये वर्कशॉपमध्ये जर या ठिकाणी बघितलं तर टोटल जागेचा या ठिकाणी जर आपण बघितलं तर टोटल जागे आहेत मित्रांनो या ठिकाणी 612। यामध्ये टोटल कॅटेगरी वाईज आहे आणि ट्रेडनुसार या ठिकाणी दिलेले आहे, जसं की फिटर, मशीनिस्ट, टर्नर, वेल्डर, पेंटर, इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग अशा प्रकारचे या ठिकाणी ट्रेड देण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी तिसरा जर या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर ती आहे मित्र सेल्दा डिव्हिजन। आता या सेल्दा डिव्हिजनमध्ये सुद्धा ट्रेड या ठिकाणी दिलेले आहेत। त्या ट्रेडनुसार तुम्हाला या ठिकाणी डिटेल्स अभ्यास करायचा आहे। याच्यामध्ये जर टोटल डिव्हिजन या ठिकाणी जर जागी बघितलं तर ऑल कॅटेगरीनुसार 440 जागा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। त्यानंतर मित्रांनो दुसरा डिव्हिजन या ठिकाणी कंचनपुरा वर्कशॉप। या कंचनपुरा वर्कशॉपमध्ये सुद्धा या ठिकाणी आपले वेगवेगळे ट्रेड आहेत या ठिकाणी, जसे की फिटर आहे, वेल्डर आहे, इलेक्ट्रिशियन, मशीनिस्ट, वायरमॅन, कारपेंटर, त्याच्यानंतर पेंटर। आता या ठिकाणी कारपेंटरचं नाव या ठिकाणी आता सध्याला चेंज करण्यात आलेले आहे मित्रांनो, वुडवर्क टेक्निशियन असं या ठिकाणी कारपेंटरचं नाव देण्यात आलेलं आहे। तरी पण या जाहिरातीमध्ये कारपेंटर असं देण्यात आलेलं आहे। त्यानंतर या डिव्हिजनमध्ये जर बघितलं आपण तर टोटल 187 जागे या ठिकाणी राहणार आहेत। त्याच्यानंतर तिसरा डिव्हिजन आहे मित्रांनो या ठिकाणी मालदा डिव्हिजन। या मालदा डिव्हिजनमध्ये जर या ठिकाणी बघितलं तर ट्रेडनुसार इलेक्ट्रिशियन आहे, रेफ्रिजरेशन आणि एअर AC मेकॅनिक आहे, फिटर आहे, वेल्डर आहे, पेंटर, कारपेंटर, मेकॅनिक डिझेल असे टोटल एकूण पद जर या ठिकाणी बघितलं मित्रांनो तर 138 पद या डिव्हिजनमध्ये भरले जाणार आहेत। त्यानंतर आपल्याला पुढचा डिव्हिजन आहे या ठिकाणी अस्नॉल डिव्हिजन। तर या अस्नॉल डिव्हिजनमध्ये बघा आपल्या ट्रेडनुसार जर या ठिकाणी फिटर, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक डिझेल असे टोटल 412 पद या ठिकाणी भरले जाणार आहेत। जमालपूर वर्कशॉपमध्ये जर आपण या ठिकाणी बघितलं मित्रांनो तर बघा आपला फिटर ट्रेड आहे, वेल्डर आहे, मशीनिस्ट आहे, टर्नर, इलेक्ट्रिशियन, त्यानंतर या ठिकाणी डिझेल मेकॅनिक अशा प्रकारचे ट्रेड आज टोटल 667 जागे या ठिकाणी या डिव्हिजनमध्ये भरल्या जाणार आहेत। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस फॉर्म भरायचा असतो तर फॉर्म भरण्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया या ठिकाणी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तर तो कोणता एलिजिबिलिटी क्रायटेरिया थोडंसं याच्यावर थोडंसं आपण या ठिकाणी फोकस करूया। तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी एज। तर जो काय तुमचा वय आहे मित्रांनो तो कमीत कमी 15 वर्ष असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त 24 वर्ष। म्हणजे 15 वर्षापेक्षा कमी असेल तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही आणि 24 वर्षापेक्षा जास्त असेल तरी या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही।
वयाचा जर या ठिकाणी विचार केला मित्रांनो, जो तुमच्या 10वीच्या सणावर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ असेल त्या ठिकाणी मान्य करण्यात येणार आहे. त्यानंतर एज्युकेशनचा या ठिकाणी जर आपण विचार केला मित्रांनो, तर तुमच्याकडे एज्युकेशन जर बघितलं तर 10वी तुम्ही पासआउट असणं गरजेचं आहे किंवा 10+2 मध्ये एक्झामिनेशन पासआउट असणं गरजेचं आहे. तर 10वीला जर तुम्हाला 50% पेक्षा कमी मार्क्स असतील तर ते या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. तर कमीत कमी तुमच्याकडे 50% प्लस या ठिकाणी जर असेल तरच तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर आपण बघितलं वेगवेगळ्या डिव्हिजननुसार वेगवेगळ्या ITI ट्रेड या ठिकाणी दर्शवण्यात आलेले आहे. तर त्याचा तुम्हाला नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि जो तुमचा ITI मित्रांनो तो NCVT किंवा SCVT बोर्डामधून पासआउट असणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त बोर्डामधून जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही. त्यानंतर मोड ऑफ सिलेक्शनचा जर या ठिकाणी विचार केला मित्रांनो, तर या ठिकाणी बघा टोटल मेरिट बेसिसवर या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. मेरिट बेस म्हणजे तुमचे 10चे मार्क्स प्लस आणि तुमचे जो काय ITI आहे तो ITIचे मार्क्स मिळून याचा मेरिट या ठिकाणी निघणार आहे. या ठिकाणी कुठलीही एक्झाम घेण्यात येणार नाही, फक्त आणि फक्त तुमच्या 10वी आणि ITIच्या बेसवर या ठिकाणी मेरिट निघणार आहे. पण आतापर्यंत जेवढे काही डिव्हिजन बघितलं मित्रांनो, त्यापैकी तुम्ही फक्त एक डिव्हिजन या ठिकाणी सिलेक्ट करून त्या ठिकाणी तुम्हाला एकाच ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे. म्हणजे मल्टिपल ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही. त्यानंतर ॲप्लिकेशन फीसचा जर या ठिकाणी विचार केला मित्रांनो, तर ॲप्लिकेशन फीस जी आहे ती 100 रुपये या ठिकाणी राहणार आहे आणि ती नॉन रिफंडेबल राहणार आहे. म्हणजे तुम्ही एकदा फीस भरल्याच्यानंतर ते तुम्हाला परत या ठिकाणी भेटणार नाही. त्यानंतर आपण या ठिकाणी जर बघितलं SC ST PWD त्याच्यानंतर महिला कॅन्डिडेटला या ठिकाणी फीसमधून सवलत देण्यात आलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला फॉर्म भरायचं असतं ते फॉर्म फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनं असल्यामुळे यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो, त्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे. या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी डॉक्युमेंटचा जर विचार केला मित्रांनो, तर तुम्हाला डॉक्युमेंटसाठी लागणार आहे तुमचा स्कॅन फोटोग्राफ, त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे या ठिकाणी स्कॅन सिग्नेचर, तुमचे पासपोर्ट साईज फोटो आणि सही या ठिकाणी लागणार आहे. त्यासोबत तुम्हाला लागणार आहे त्या 10वीचं मार्कशीट, त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे तुमचा ITIचे सर्टिफिकेट म्हणजे ट्रेड सर्टिफिकेट. त्याच्यानंतर जर तुम्ही एखाद्या कॅटेगरीमधून जर फॉर्म भरत असाल जसे SC ST OBC किंवा AWS तर त्या ठिकाणी तुम्हाला तो त्याचा सर्टिफिकेट लागणार आहे. WD कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला या ठिकाणी त्याचं सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे. त्यासोबत तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड लागणार आहे, मोबाईल नंबर लागणार आहे, ईमेल ID लागणार आहे, त्याच्यानंतर 10वीची सनद वगैरे या ठिकाणी लागणार आहे. मित्रांनो, फॉर्म भरत असताना तुम्हाला जर काही अडचण असेल तर यांची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटला हेल्प डेस्क या ठिकाणी देण्यात आलेले आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही यांची मदत वगैरे घेऊ शकता. मित्रांनो, फॉर्म भरण्याच्या अगोदर या PDFचं डिटेल्स तुम्हाला अभ्यास करायचा आहे. अभ्यास करूनच तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे. कारण की यांचे जे कॅटेगरी वाईज दिलेले आहेत मित्रांनो, ते या ठिकाणी त्यांच्या जर फॉर्मॅटमध्ये नसेल तर या ठिकाणी इनव्हॅलिड ॲप्लिकेशन तुमचं होणार आहे. म्हणजे तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतं. म्हणून या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित याचं वाचन करून घ्यायचं आहे. मित्रांनो, या PDFची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता. आणि फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला याचा डिटेल्स अभ्यास करायचा आहे. महत्त्वाचं याच्यामध्ये जर बघितलं तर तुमचा ट्रेड एक महत्त्वाचा मुद्दा तुमचा ट्रेड पाहायचा आहे. ट्रेडनुसार त्याच्यानंतर तुमचा जो काही स्लॉट आहे तो स्लॉट या ठिकाणी चेक करून घ्यायचा आहे. म्हणजेच कोणत्या ट्रेडनुसार किती जागा आहे त्याचा तुम्हाला या ठिकाणी डिटेल्समध्ये अभ्यास करूनच या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. धन्यवाद.